आज सकाळी जरा लवकरच उठले, कारण आज रात्री जे आहे ते ऋतूला टिफिनसाठी भाजी निवडून ठेवलेली नव्हती. त्यामुळे पटकन जे आहे ते भाजी निवडून घेतली. तर त्याला डब्याला देणार होते मी गवार. माझ्यासाठी कॉफी बनवली. त्याचा टिफिन वगैरे बनवून घेतला आणि नाश्त्याला त्याला बेसन रव्याचे जे आहे ते छोटे छोटे डोसे असे बनवून दिले. तो स्कूलला गेला. त्याच्यानंतर मी पण नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये मी पण थोडेसे डोसे आणि स्प्राउट्स घेतले आणि माझी तब्येत जरा ती खूप जास्तच खराब झाली होती. त्यामुळे 12-1च्या दरम्यानचे मी त्या आल्याचा काढा घेतला आणि दुपारी जेवणाची इच्छा नव्हती म्हणून मी जे आहे ते फक्त ताक घेतलं. आणि काल मेहंदी लावणं मला खरंच आज खूप महागात पडलं. त्यामुळे घसा पण दुखतोय आणि पूर्ण म्हणजे जे आहे ते मी आजारी चांगली पडले. तर आजचं वजन होतं 61.90, म्हणजे कालच्यापेक्षा जवळपास 350 ग्रॅमनी जे आहे ते कमी आलेलं होतं. वातावरण मस्त छान झालेलं होतं. आजारी किती असलं तरी घरचं काम काही चुकत नाही. हॉल वगैरे क्लीन करायचं म्हणजे लवकरच मी झोपले. त्यामुळे सगळा पसारा जो आहे तो ऋतू स्कूलहून आलेला तो तसाच होता. पटकन तो आवरून घेतला. आणि मी आजारी असेल त्यावेळेस नवऱ्याला माझ्या खरंच जास्त भाज्या आणायच्या असतात की काय, ते भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आले होते आणि निवडायच्या भाज्या असतील तर त्यात आणखीनच कंटाळ येतो. भाज्या सगळ्या काढून ठेवल्या. त्याच्यानंतर मी लगेच जे आहे ते ग्रीन टी घेतली. किचन पण आवरायचं राहिलं होतं. पटपट जे आहे ते किचन आवरून घेतलं. तोपर्यंत ऋतू उठला. ऋतूसाठी मॅगी बनवली आणि संध्याकाळी मस्त अशा भाज्या वगैरे धुवून ठेवून दिल्या. म्हणजे आता आठवडाभर तरी मला काही टेन्शन नाही भाज्यांचं, कारण एकदाच भाज्या ठेवून दिल्या की आठवडाभर लगेच घ्यायच्या आणि लगेच बनवायच्या असं होऊन जातं. आणि आज मी बनवलं होतं डेटॉक्स वॉटर. त्याच्यामध्ये मी थोडंसं गाजर, बीट, अद्रकचे तुकडे आणि थोडंसं ऑरेंज आहे ते घेतला आणि हे पाणी मी उद्यासाठी बनवणार होते. तर ते पाणी मिक्स करून रात्रभर मी ठेवून दिलं.